बाळांनो इकडे लक्ष द्या। कालपासून आपण चेंज वाइज सुरू केलेला आहे। काल आपण ऍक्टिव्ह वाइज म्हणजे काय, पॅसिव्ह वाइज म्हणजे काय, कशा प्रकारचे वाक्य असतात हे आपण पाहिलं। त्याचबरोबर पहिल्या पद्धतीमध्ये काळानुसार ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये कसे रूपांतर करायचे आपण पाहिलं। काळानुसार ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचे आपण पाहिलं। त्यामध्ये वर्तमान काळाचे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचं, साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ। त्याचबरोबर भूतकाळामधील वाक्य साधा भूतकाळ, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ यामध्ये वाक्याचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण पाहिलं। एकच वाक्य घेऊन आपण त्या वाक्याचे वेगवेगळ्या काळामध्ये रूपांतर करून त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण पाहिलं। आज आपण भविष्यकाळ मधील वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं हे पाहायचं। एकच वाक्य घेतोय, त्या वाक्याचे बाकीच्या काळामध्ये रूपांतर करून त्याचं पीव्ही मध्ये रूपांतर करतोय। बघा बाळांनो, आपण कोणतं वाक्य घेतलं होतं, वी प्ले द चेस, आम्ही बुद्धिबळ खेळतो हे वाक्य घेतलं होतं। त्या वाक्याचे साध्या भविष्यकाळामध्ये रूपांतर कसं होणार, साधा भविष्यकाळ वी शाल प्ले द चेस, आम्ही चेस खेळू, आम्ही बुद्धिबळ खेळू। आता याचं पीव्ही मध्ये रूपांतर कसं करायचं, सुरुवातीला कर्म घ्या, आपल्या नियमानुसार सुरुवातीला द चेस हा कर्म घ्यायचा आहे। त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद विल। बाळांनो, आपण साध्या वर्तमान काळात आणि साध्या भविष्य काळामध्ये, साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरत नाही, मात्र साध्या भविष्य काळामध्ये विल आणि शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो। यासाठी यामध्ये एक ज्यादा बदल करायचा आहे। विल आणि शाल हे विशेष सहाय्यकारी क्रियापद आहेत, म्हणून त्याच्यानंतर बी हा शब्द लिहायचा। विल किंवा शाल नंतर पॅसिव्हच्या वाक्यामध्ये बी हा शब्द लिहायचा, बी हा सहाय्यकारी क्रियापद लिहायचा। त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप प्लेचं प्लेड, त्याच्यानंतर बाय आणि वीचं अस मध्ये रूपांतर। या वाक्यामध्ये एकच जास्त बदल केलेला आहे की विल आणि शाल नंतर बी आपण घेतो, बी लिहायचं, इतर बदल सारखेच आहेत। आता चालू भविष्यकाळाचे वाइस बदलता येत नाही। आता पूर्ण भविष्यकाळ हेच वाक्य बघा, पूर्ण भविष्यकाळामध्ये बघा, पूर्ण भविष्यकाळामध्ये वी शाल हॅव प्लेड द चेस, वी शाल हॅव प्लेड द चेस। आता या वाक्याचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसे करायचं बघा। प्रथम ऑब्जेक्ट घ्या द चेस, आपल्या इतर नियमाप्रमाणेच प्रथम नेहमीच्या नियमाप्रमाणेच प्रथम ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर विल हॅव हे आहे तसं घ्यायचं आहे। पूर्ण काय असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर बीन शब्द लिहायचं, हे मी तुम्हाला काल सांगितले। मग पूर्ण वर्तमान काळ असो, पूर्ण भविष्य काळ असो, पूर्ण भूतकाळ असो किंवा हे पूर्ण भविष्य काळ असो, विल हॅव नंतर बीन घ्या। पूर्ण काळामध्ये नेहमीच क्रियापदाचे तिसरे रूप दिलेलं असतं, ते प्लेड क्रियापदाचे तिसरे रूप आहे तसं घ्या। त्यानंतर बाय व त्यानंतर वीचं अस, प्रथमाचं द्वितीय विभक्तीमध्ये रूपांतर। अशा पद्धतीने द चेस विल हॅव बीन प्लेड बाय अस असे पूर्ण भविष्यकाळाचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करतो। कारण अशा प्रकारे 12 पैकी 8 प्रकारच्या काळांचे वॉइस अशा प्रकारे बदलता येतात। तुम्हाला परत सांगतोय, चालू काळ असेल तर पॅसिव्ह मध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग हा शब्द लिहावा, कारण तो चालू काळ दर्शवितो। पूर्ण काळ असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर बीन लिहायचा, बीन, बी डबल एन बीन, कारण तो पूर्ण काळ दर्शवितो। आणि जर साधा भविष्यकाळ असेल, साधा भविष्यकाळ, तर विल आणि शाल नंतर बी लिहायचं। आता
ह्या ठिकाणी लिहून घेतलात वर्तमान काळ भूतकाळ, त्याच्या खाली भविष्यकाळाचे 2 वाक्य लिहून घ्या. पटपट लिहून घ्या, लिहून घ्या पटपट. यानंतर मी सेकंड मेथड चालू करणार आहे. सेकंड मेथड पटपट लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. आणि समासामध्ये साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ हे थोडक्यात लिहून घ्या. याच्यानंतर दुसरी पद्धत शिकवतोय, पटपट लिहून घ्या. ठीक आहे, आपण आता दुसरी पद्धत पाहूया. काही लिहून घ्यायचं नाही, फक्त लक्ष द्या. फक्त रेड पेन टायटल घ्या, मी लिहितो त्या ठिकाणी रेड पेन. सेकंड मेथड having modal auxiliary verbs, having modal auxiliary verbs, विशेष अर्थदर्शक सहायकारी क्रियापदे असणार, सहायकारी क्रियापदे असणार, विशेष अर्थदर्शक सहायकारी क्रियापदे असणार. हे कंसात लिहू नका, फक्त टायटल लिहा. कंसामध्ये जे काही मी सहायकारी क्रियापद लिहिलेलो आहे ते
मॉडल ऑक्सिलरी वर्ब्स आहेत म्हणजे त्यामधून विशेष असा अर्थ प्राप्त होतो आणि ते नेहमीच मुख्य क्रियापदाच्या पूर्वी येतात. हे स्वतंत्र येत नाहीत बाळांनो, ते नेहमी मुख्य क्रियापदासोबत येतात. जर दिलेल्या ऍक्टिव्ह वॉइस वाक्यामध्ये असं एखादं मॉडल ऑक्सिलरी वर्ब असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये कोणता बदल करायचा आपण हे साध्या भविष्यकाळामध्ये बघितलेलो आहे. काही एक्झाम्पल्स बघा. I can sing the songs. I can sing the songs. मी गाणी गाऊ शकतो. We should respect our parents. We should respect our parents. या दोन वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसे करावे बघा. हे एबी मध्ये आहे. आय कॅन सिंग द सॉंग्स. मी गाणी गाऊ शकतो. वी शुड रिस्पेक्ट आवर पेरेंट्स. आपण आपल्या आई वडिलांना की आदर दिलो पाहिजे. आता बाळांनो या वाक्यात कॅन आहे आणि या वाक्यात शुड आहे. मॉडल ऑक्सिलरी वर्ब्स आहे म्हणजे विशेष अर्थदर्शक सहाय्यकारी क्रियापदे आहेत. आता पॅसिव्ह मध्ये कोणता एक्स्ट्रा बदल करायचा बघा. आय सब्जेक्ट आहे. हे क्रियापद आहे बाळांनो, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद आणि हे ऑब्जेक्ट आहे. आपल्या नियमाप्रमाणे पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना प्रथम ऑब्जेक्ट घ्या. द सॉंग्स ऑब्जेक्ट. ओके. त्यानंतर कॅन हा सहाय्यकारी क्रियापद आहे तसा घ्यायचा. मॉडल ऑक्सिलरी वर्ब जो असेल तो आहे तसा घ्यायचा. त्यानंतर आपल्या मनाचा बी हा शब्द घ्यायचा. बी जसं विल आणि शॅल नंतर आपण बी घ्यायचो तसं बी हा शब्द घ्या. त्यानंतर सिंगचं तिसरं रूप काय. सिंग, सॅंग आणि सन. क्रियापदाचे तिसरे रूप सन. बाय आयचं मी. आयचं मी. समजलं. फक्त एकच ज्यादा बदल केला की मॉडल ऑक्सिलरी नंतर बी हा शब्द आपण लिहिलो. बी हे ऑक्सिलरी वर्ब लिहिलो. द सॉंग्स कॅन बी सं बाय मी. आता अशाच प्रकारे 2 नंबरचं वाक्य बघा. वी शुड रिस्पेक्ट आवर पेरेंट्स. आपण आपल्या आई वडिलांना आदर दिलो पाहिजे. वी सब्जेक्ट आहे. हे ऑक्सिलरी वर्ब, मेन वर्ब आणि हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आपल्या नियमानुसार प्रथम ऑब्जेक्ट घ्या. आवर पेरेंट्स. ओके. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद शुड हे आहे तसं घ्यायचं. मॉडल ऑक्सिलरी वर्ब आहे तसं. त्यानंतर बी घ्या आपल्या नियमानुसार. रिस्पेक्टचं तिसरं रूप रिस्पेक्टेड. रिस्पेक्टचं तिसरे रूप रिस्पेक्टेड. त्यानंतर बाय आणि विच अस. आवर पेरेंट्स शुड बी रिस्पेक्टेड बाय अस. याचं पीव्ही मध्ये आपण रूपांतर केलं. समजलं. जर एव्हीच्या वाक्यात या कंसामध्ये दिलेलं कोणतेही एक विशेष अर्थदर्शक सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच मॉडल ऑक्सिलरी वर्ब असेल तर पॅसिव्ह मध्ये अशा सहाय्यकारी क्रियापदानंतर बी हा शब्द लिहा. इतर बदल सारखेच आहे. आता बाळांनो तुम्ही हेडिंग लिहिलाय. त्या हेडिंग खाली काळ्या पेनने ह्या कंसातील सर्व सहाय्यकारी क्रियापद घ्या. लाल पेनात जे टायटल लिहिलंय त्याच्या खालीच कंसामध्ये काळ्या पेनने सगळे सहाय्यकारी क्रियापदे लिहून घ्या. वी शॅल, वुड, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड टू आणि डेअर टू हे सगळे मॉडल ऑक्सिलरी वर्ब्स आहेत आणि हे सहाय्यकारी क्रियापदे लिहिल्यानंतर खाली एक नियम द्यायचा आहे. लगेच वाक्य लिहू नका. फक्त कंसामधील सहाय्यकारी क्रियापदे लिहायचं.
लिहा पटपट. सुरुवातीला सगळ्या पद्धती पाहूया आपण. त्यानंतर तुमच्या 10वीच्या पुस्तकातील काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडून दाखवतो आणि तुम्हाला पण सोडवण्यास देतो. झालं का? हे झालं असेल तर याच्या खाली एक निळ्या पेन नियम घ्या. स्टार मार्क करून निळ्या पेनने नियम सांगतो तसं द्या. जर दिलेल्या एवीच्या वाक्यामध्ये एवीच्या वाक्यामध्ये वरीलपैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर पीव्हीच्या वाक्यामध्ये अशा सहाय्यकारी क्रियापदानंतर बीईबी सिंगल अवतरण चिन्हामध्ये बी लिहावा. फुल स्टॉप. इतर बदल सुरुवातीच्या नियमाप्रमाणेच. बी लिहावा. फुल स्टॉप. इतर बदल सुरुवातीच्या नियमाप्रमाणेच. फुल स्टॉप. या नियमाखाली हे 2 एक्झाम्पल्स लिहा पटपट. या ठिकाणी ही दुसरी पद्धत संपलेली आहे. I can sing the songs can be sung by me. We should respect our parents should be respected by us. त्यानंतर आता तिसरी पद्धत मी शिकवतोय. एकूण 5 पद्धती आहेत. पटपट लिहून घ्या. 2 एक्झाम्पल झाले. आता तिसरी पद्धत मी सुरू करतोय. फक्त रेड पेनने टायटल द्या.
थर्ड मेथड having two objects. Direct and indirect. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन कर्म असणार. कारण काही वाक्यात दोन ऑब्जेक्ट्स असतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ते कसं ओळखायचं आणि या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण शिकतोय. थर्ड मेथड हॅव्हिंग टू ऑब्जेक्ट्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन कर्म असणार. एक वाक्य मी या ठिकाणी लिहितोय. He gave me a nice gift. तो मला एक छानसं गिफ्ट दिला. We can offer them a project. एक मिनिट असं म्हणा. We can offer him a job. बाळांनो, हे दोन वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहिलं वाक्य ही गेव मी अ नाइस गिफ्ट. तो मला एक सुंदर गिफ्ट दिला. बाळांनो, मी आणि अ नाइस गिफ्ट हे दोन ऑब्जेक्ट आहेत. हे दोन ऑब्जेक्ट आहेत. मग यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आणि इनडायरेक्ट कोणतं हे कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे बाळांनो. जेव्हा आपण क्रियापदाला काय न प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर मिळतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. काय देतो, गेव म्हणजे देतो, दिला, गिव म्हणजे देतो, त्याचं गेव भूतकाळी रूप आहे, दिला. ही गेव तो काय दिला, व्हॉट डिड ही गिव, तो काय दिला, अ नाइस गिफ्ट. बघा, ह्या गेवला काय न प्रश्न विचारलो, काय उत्तर आलं, अ नाइस गिफ्ट. तो काय दिला, एक सुंदर गिफ्ट, म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. प्रत्यक्ष कर्म समजलं. आणि प्रत्यक्ष कर्म शेवटीच असतं बरोबर. आता कोणासने प्रश्न विचारायचं. या क्रियापदाला कोणासने प्रश्न विचारला, कोणास दिला, मी, मला. कोणासने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर काय येतं, मी, मला, मला, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. समजलं बाळा. क्रियापदास काय न प्रश्न विचारला, मिळालेले उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. कोणासने प्रश्न विचारला, मिळालेले उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. समजलं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसं शोधायचं. आता या वाक्याचे दोन प्रकारे दोन वाक्यात व्हॉइस बदलता येतं. दोन वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करता येतं. एकदा एका वाक्यात प्रत्यक्ष कर्म घेऊन दुसऱ्या वाक्यात अप्रत्यक्ष कर्म घेऊन. समजलं. ही गेव मी अ नाइस गिफ्ट. तो मला एक सुंदर गिफ्ट दिला. आता मी सांगितल्याप्रमाणे याचे दोन पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकतात. एकदा प्रत्यक्ष कर्म घेऊन आणि एकदा अप्रत्यक्ष कर्म घेऊन.
मी पहिल्या वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो, अ नाईस गिफ्ट. ओके, या वाक्याचा काळ कोणता? साधा भूतकाळ. एस प्लस V2 प्लस ओ, साधा भूतकाळ. त्यामुळे ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ठिकाणी घेतल्यानंतर, कर्म कर्त्याच्या ठिकाणी घेतल्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या काळानुसार आणि कर्त्याच्या वचनानुसार. भूतकाळी आहे, कर्ता एकवचनी आहे म्हणून वॉट्स, अ नाईस गिफ्ट वॉट्स. क्रियापदाचे तिसरे रूप गिवन, गिवन. त्यानंतर बाळांनो आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, मात्र त्यापूर्वी टू घ्यायचं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी आहे ना, त्यापूर्वी बाळांनो टू हे प्रिपोजिशन घ्या वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचं असतं, मात्र त्याच्यापूर्वी टू हे प्रिपोजिशन घ्या, जेणेकरून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होईल, परिपूर्ण होईल. तुम्ही त्यानंतर आपला नियम आहे बाय घ्या, हीच ही, हीच ही. हे झालं याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर. अ नाईस गिफ्ट वॉज गिवन टू मी बाय ही. समजलं? सगळे नियम सेमच आहेत बाळांनो. पहिल्या पद्धतीमध्ये दुसऱ्या पद्धतीमध्ये जे नियम सांगितले तेच आहेत, फक्त क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण घेतो त्याच्यापूर्वी टू घ्यायचं. ओके, आता बाळांनो मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, याला कर्त्याच्या ठिकाणी घेऊन आपण पॅसिव्ह मध्ये रूपांतर करू शकतो. मी हे द्वितीय विभक्तीमध्ये आहे, का? कारण तो ऑब्जेक्टच्या ठिकाणी आहे म्हणून ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे. याला सब्जेक्टच्या ठिकाणी आणायचं आहे, कर्त्याच्या ठिकाणी आणायचं आहे म्हणून प्रथमा विभक्तीत रूपांतर करायचं, सब्जेक्टिव्ह केस मध्ये रूपांतर करायचं, कारण त्याला सब्जेक्टच्या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे. काल आपण पाहिलो प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती काय आहे ते काल पाहिलो आपण. मग मी हे द्वितीय विभक्ती आहे, याचं प्रथमा विभक्ती काय होणार? आर. योग्य सहाय्यकारी क्रियापद वॉट्स, एक वचने आय वॉट्स. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप गिवन. याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तसं घ्या, त्याच्यापूर्वी काही लिहू नका. गिवन अ नाईस गिफ्ट, काय दिलं? नाईस गिफ्ट. याच्यापूर्वी काही लिहू नका. त्यानंतर बाय आणि त्यानंतर हीच ही, हीच ही. I was given a nice gift by him. समजलं का? अशा प्रकारे दोन कर्म असतील तर आपण दोन पॅसिव्ह मध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. काही वेळेस तुम्हाला असं विचारतात रिराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ अ नाईस गिफ्ट. नाईस गिफ्ट ने सुरू करून ते हे वाक्य परत लिहा, म्हणजेच चेंज द व्हॉइस करा. म्हणजेच चेंज द व्हॉइस करा. तुम्हाला ऑब्जेक्ट शोधून दिलं असतं, त्याने वाक्य सुरू करून परत लिहा, म्हणजेच पॅसिव्ह मध्ये रूपांतर करा. किंवा असं पण विचारतात रिराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ आय. आय ने सुरू करून वाक्य परत लिहा. मग तुम्ही गोंधळता, आय कुठे आहे? तर मी आहे ना, मीच इकडे आय मध्ये रूपांतर होतं. आय ने सुरू करून वाक्य परत लिहा म्हणजे चेंज द व्हॉइस करायचं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला शोधून दिलं असतं, त्याचं आय मध्ये रूपांतर, त्याचं प्रथमा विभक्ती मध्ये रूपांतर करून ते वाक्य लिहायचं असतं. आय ने सुरू करून वाक्य लिहा म्हणजेच की मीच आय मध्ये रूपांतर होतं आणि त्याद्वारे त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं. समजलं? आता अजून एक वाक्य लिहिलंय, त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं बघा. त्या वाक्यात दोन कर्म कोणते आहेत ते बघा, कसं ओळखायचं ते सुद्धा आपण बघूया. We can offer him a job. आम्ही त्याला एक जॉब देऊ शकतो. आम्ही त्याला एक जॉब देऊ शकतो. him आणि a job हे दोन ऑब्जेक्ट आहेत. काय न प्रश्न विचारला, काय देऊ शकतो? ऑफर म्हणजे देणे. काय देऊ शकतो? अ जॉब हे डायरेक्ट ऑब्जेक्ट, काम देऊ शकतो हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. कोणास देऊ शकतो? त्याला. कोणास ने प्रश्न विचारा, क्रिया आपल्याला कोणास देऊ शकतो? त्याला. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. समजलं? डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं. प्रथम डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या,
अ जॉब. त्यानंतर हे मॉडल ऑक्झिलरी आहे, विशेष सहाय्यकारी क्रियापद आहे, कॅन आहे तसं. आपला नियम काय, त्यानंतर बी घ्या, त्यानंतर बी. ऑफरचं तिसरं रूप ऑफर्ड, ऑफरचं तिसरे रूप ऑफर्ड, कॅन नंतर बी घेतलं कारण आपला नियम आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब विशेष सहाय्यकारी क्रियापदानंतर बी घ्यायचं. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर बाय घ्यावे, त्यानंतर विच अस, त्यानंतर विच अस. अ जॉब कॅन बी ऑफर्ड, सॉरी काय झाले यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण अजून घेतलो नाही. इनडायरेक्ट क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम आहे, त्याच्या पूर्वी टू घ्या, टू हिम, बाय आणि विच अस. अ जॉब कॅन बी ऑफर्ड टू हिम बाय अस. समजलं बाळा. त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम आहे, कर्त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे, ही मध्ये रूपांतर. हिमचं ही द्वितीय विभक्तीचं प्रथमा विभक्तीमध्ये, त्यानंतर कॅन आहे तसंच. त्यानंतर बी शब्द घ्यावे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ऑफरचं तिसरं रूप ऑफर्ड, त्या काय ऑफर्ड अ जॉब. त्यानंतर जो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो आहे तसं घ्या, ही कॅन बी ऑफर्ड अ जॉब बाय विच अस, विच अस. समजलं, ही कॅन बी ऑफर्ड अ जॉब बाय अस. समजले बाळांनो. दोन कर्म असतील तर त्याचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना की कोणते नियम वापरावेत, दोन कर्म कसे शोधावेत आणि दोन वाक्यामध्ये आपण कसं रूपांतर करू शकतो हे आपण पाहिलो. आता याचे नियम लिहून घ्या. पहिला नियम घ्या, त्या हेडिंग खालीच घ्या. पहिला नियम, काही एवी वाक्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, काही एवी वाक्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन कर्म असू शकतात, असे दोन कर्म असू शकतात, असे दोन कर्म असू शकतात, असे दोन कर्म असू शकतात. फुल स्टॉप. पुढील नियम घ्या. पुढचा नियम, जर क्रियापदास कायने प्रश्न विचारला, काय सिंगल अवतरण चिन्हामध्ये घ्या. जर क्रियापदास कायने प्रश्न विचारला तर मिळालेले उत्तर हे प्रत्यक्ष कर्म, तर मिळालेले उत्तर हे प्रत्यक्ष कर्म, सिंगल अवतरण चिन्हात हे प्रत्यक्ष कर्म, सिंगल अवतरण प्रत्यक्ष कर्म असते. व कोणासने प्रश्न विचारला असता, कोणास सिंगल अवतरण चिन्हामध्ये लिहा. व कोणासने प्रश्न विचारला असता, व कोणासने प्रश्न विचारला असता मिळालेले उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असते. मिळालेले उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असते. मिळालेले उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असते. पुढचा नियम, जेव्हा आपण पीव्हीच्या वाक्यामध्ये कर्ता म्हणून
नेहमीच्या वाक्यामध्ये कर्ता म्हणून प्रत्यक्ष कर्म घेतो, कर्ता म्हणून प्रत्यक्ष कर्म घेतो, कर्ता म्हणून प्रत्यक्ष कर्म घेतो, तेव्हा त्याच वाक्यामध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर टू लिहून टीओ सिंगल अवतरण चिन्हात टू लिहून अप्रत्यक्ष कर्म लिहावे, टू लिहून अप्रत्यक्ष कर्म लिहावे, टू लिहून अप्रत्यक्ष कर्म लिहावे. ठीक आहे बाळांनो, या नियमाखाली हे दोन एक्झाम्पल्स घ्या. एका प्रश्नाचे दोन दोन उत्तर आहेत, व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घेतलं बघा. आता चौथी पद्धत आहे आज्ञार्थी वाक्यांचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं. आज्ञार्थी वाक्यांचे तो आपण भाग चालू करूया. फोर्थ मेथड चौथी पद्धत इम्परेटिव्ह सेंटेन्स.
आज्ञार्थी वाक्यांचे चेंज वाईज मध्ये रूपांतर कसे करावे. फक्त टायटल घ्या, आज्ञार्थी वाक्य कंसात मराठीमध्ये असं लिहिला तरी चालेल. इतकंच टायटल घ्या, सूत्र आत्ताच लिहून घेऊ नका. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणार आहे. आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामधून आज्ञा, फक्त आज्ञाच नव्हे तर उपदेश, सल्ला, सूचना, ताकीद, विनंती इत्यादी गोष्टी व्यक्त होतात अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आज्ञा तर व्यक्त होतच, त्याचबरोबर उपदेश, सल्ला, विनंती, सूचना इत्यादी गोष्टी सुद्धा व्यक्त होतात. बाळांनो, आपण आज्ञा कोणाला देतो? पुढच्या व्यक्तीला, सेकंड पर्सन. समजलं? म्हणजे त्या ठिकाणी यू हा करता असतो, मात्र तो लुप्त असतो. यू हा करता देत नाहीत. याचा अर्थ फक्त हे लक्षात ठेवा, आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात नेहमी मुख्य क्रियापदाने होते. नेहमी मुख्य क्रियापदाने. Open your textbooks, close the door, give me your pencil, study well, stand up, sit down. हे जे काही वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते. यू हा करता असतो, मात्र तो व्यक्त असत नाही. ओपन युअर टेक्स्टबुक्स. ओपन हे मुख्य क्रियापद आहे. Make your actions better and better. Make हे मुख्य क्रियापद आहे. Don't neglect your health. हे नकारार्थी आज्ञार्थी आहे. Neglect मुख्य क्रियापद. आता यांचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं. Let plus O plus B plus V3 plus other words. इतकंच. आज्ञार्थी वाक्यांचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना सुरुवातीला लेट लिहावे, त्यानंतर कर्म लिहावं, त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर त्या वाक्यात इतर काही शब्द असतील तर ते लिहावे. ओके. आता बाळांनो, या वाक्याचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करतोय बघा. ओपन हे वर्ब आहे आणि युअर टेक्स्टबुक हे ऑब्जेक्ट आहे. इतर काही भाग दिलं नाही आहे. सुरुवातीला लेट घ्या या सूत्राप्रमाणे, त्यानंतर ऑब्जेक्ट युअर टेक्स्टबुक्स. ओके. त्यानंतर बी हा शब्द घ्या, त्यानंतर V3 क्रियापदाचे तिसरे रूप. ओपन, ओपनर. लेट युअर टेक्स्टबुक्स बी ओपन. समजलं? इतकं सोप्या पद्धतीने आपण त्याचं
पॅसिव्ह मध्ये रूपांतर करू शकतो. सुरुवातीला लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट, मग बी आणि क्रियापदाचे तिसरे रूप. तर मेक युअर ऍक्शन्स बेटर अँड बेटर. मेक बाळांनो वर्ब आहे, मेन वर्ब, मुख्य क्रियापद. युअर ऍक्शन्स हे ऑब्जेक्ट आहे आणि हे ऍडवर्ब आहे, हे ऍडवर्ब आहे. बाळांनो याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना हे सूत्र आहे, हे सूत्र वापरायचं आहे. सुरुवातीला लेट घ्या, लेट, त्यानंतर आपल्या सूत्राप्रमाणे ऑब्जेक्ट, लेट, युअर ऍक्शन्स, त्यानंतर बी हा शब्द घ्या, बी, मेक्स V3 बघा, मेक्स V3 मेड, आणि जो ऑर्डर पार्ट आहे तो इथं घ्या, बेटर अँड बेटर, बेटर अँड बेटर. समजलं? लेट युअर ऍक्शन्स, लेट ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर बी, मग मेक्स मेड मध्ये रूपांतर बेटर अँड बेटर. लेट युअर ऍक्शन्स बी मेड बेटर अँड बेटर. डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ. बाळांनो हे नकारार्थी आज्ञार्थी आहे. जर दिलेलं वाक्य नकारार्थी आज्ञार्थी असेल तर एकच जास्तीचा बदल करायचा आहे. बघा काय, सुरुवातीला लेट घ्यायचंच. लेट हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. लेट युअर हेल्थ, लेट युअर हेल्थ. ओके. आता हे डोंट आहे, नकारार्थी आहे. त्या डोंट ऐवजी बाळांनो बी पूर्वी नॉट घ्यायचं. डोंट ऐवजी बी पूर्वी नॉट घ्यायचं. लेट युअर हेल्थ नॉट बी, बी पूर्वी नॉट घ्यायचं. नॉट बी निग्लेक्ट्स, निग्लेक्टेड, निग्लेक्ट्स, निग्लेक्टेड मध्ये रूपांतर V3. समजलं? लेट युअर हेल्थ नॉट बी निग्लेक्टेड. बाळांनो फक्त एकच जास्तीचा बदल केलाय. नकारार्थी आज्ञार्थी असेल तर डोंट ऐवजी बी पूर्वी नॉट घ्या. बाकीचे बदल आहेत तसेच. लेट युअर हेल्थ नॉट बी निग्लेक्टेड. समजलं बघा? आता काय करा, त्या हेडिंग खाली हे सूत्र लिहून घ्या. हे सूत्र, हे सूत्र लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. आणि त्या सूत्राखाली एकच वाक्य देतोय. नंतर बॉक्स वगैरे आखत बसा. फक्त पट्टी सूत्र लिहा. त्या सूत्राखाली एक वाक्य घ्या. त्या सूत्राखाली एक वाक्य घ्या. जर दिलेले आज्ञार्थी वाक्य, जर दिलेले आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल, जर दिलेले आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल, जर दिलेले आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल तर पीव्हीच्या वाक्यामध्ये, पीव्हीच्या वाक्यामध्ये, पीव्हीच्या वाक्यामध्ये बी पूर्वी नॉट लिहावी. बी सिंगल अवतरचिन्हात बी पूर्वी नॉट लिहावी. बी पूर्वी नॉट लिहावी. बी पूर्वी नॉट लिहावी. ठीक आहे बाळांनो? त्याच्या खाली तिन्ही वाक्य लिहा. त्या दोन नियमांच्या खाली तिन्ही वाक्य लिहा. पुढच्या तासामध्ये आपण पाचवी पद्धत, शेवटची पद्धत पाहायचा. पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. तोपर्यंत तुम्ही 3 एक्झाम्पल्स लिहून घ्या. त्या नियमानंतर 3 एक्झाम्पल्स लिहून घ्या.